चला संपूर्ण मान्यवरांना विनंतीचं आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचा. खरं तर अर्थाने आपण पाहतोय यष्टांचं पूजन केलं जातं मान्यवरांच्या पवित्र शुभास या सोहळ्या प्रसंगी आपण पाहतोय युवा नेते ज्ञानेश्वर गावण यांना आणि त्यांच्या समवेत बालाशेठ गावण नेहमीच साथीला असतात. इवन जोडी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर आपण पाहतोय वैशिलीताई पाटील यांना पाहतोय, सुलचना ताई पाटील यांना पाहतोय. त्याचबरोबर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बारापाडा उमेशजी पाटील त्यांच्या समेत आपण पाहतोय नामदेवजी पाटील, अक्षयजी गावंड, भावेशजी गावंड, दिलीपजी पाटील, द्विजयजी पाटील. खऱ्या अर्थाने या मान्यवरांनी या स्पर्धेला घेतलेली प्रचंड मेहनत. त्याचबरोबर रोशनजी गावंड या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय दीपेशजी पाटील. खऱ्या अर्थाने या संपूर्ण मंडळीला विनंती असेल आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते यष्टांचं पूजन केलं जातं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये यष्टांना भरपूर महत्व आहे. आणि त्याचबरोबर दिपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेवी चषक आणि संपूर्ण त्याच्या साथीला संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने घेतलेली मेहनत. पांडुरंग पाटील यांना विनंती असेल आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण पाहतोय संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ आणि या संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बारापाडाला विनंती असेल आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठाच्या खरं तर खेळपट्टीच्या दिशेने लगेच रवाना व्हायचा. यष्टांचं पूजन केलं जातं आणि स्पर्धा म्हटली बारापाडा गावाची तर संपूर्ण ग्रामस्थांना विनंती असेल आपण देखील आज आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने खरं तर खऱ्या अर्थाने यष्टांचं देखील पूजन केलं जातं. यष्टांचं रिबिन कट केली जाईल. अक्षयजी गावंड यांना विनंती असेल आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं. त्याचबरोबर विजयदत्ता पाटील यांना देखील विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते रिबिन कट केली जाईल. त्याचबरोबर बालाशेठ गावंड यांना देखील विनंती असेल आपण देखील जायचंय. आपल्या पवित्र शुभ हस्ते रिबिन कट केली जाईल आणि पहिला सामना काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. खेळपट्टीच्या वर दोन्ही टीमला विनंती असेल आपण देखील या पूर्ण स्क्वॉड घेऊन आणि लगेच आपण टॉस करणार आहोत. पण जास्त वेळ घेऊ नका. खऱ्या अर्थाने आपण विजगार्डन सोला संपन्न करणार आहोत. तर अक्षयजी गावंड आणि विजयदादा पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते. त्याचबरोबर रोशनजी गावंड यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते खरं तर रिबिन कट करून हा उद्घाटन सोहळा इथेच संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ बालाशेठ गावंड यांना विनंती असेल आपण या खेळपट्टीच्या दिशेने आपल्या पवित्र शुभ हस्ते रिबिन कट केलेली जाईल. जे स्वप्न पाहिलं होतं संपूर्ण आणि आज ते अर्थाने सतामध्ये उतरवलंय. आई भवानी गावदेवी चषक 2026 थरार आपल्याला पाहायला मिळेल या क्रीडा नगरीमध्ये. तर प्रमुख पाहुणे गावंड यांना विनंती असेल आपण या खेळपट्टीच्या दिशेने आपल्या पवित्र शुभ बालाशेठ गावंड यांना विनंती असेल आपण या लवकर या. पण जास्त वेळ घेऊ नका. खऱ्या अर्थाने प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामस्थ मंडळ बारापाडा आणि संपूर्ण या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून घेतलेली प्रचंड मेहनत दीपेश पाटील आणि त्यांचे साथी सहकारी
बालाशेठ गावड यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते रिबिन कट केली जाईल. तर बालाशेठ गावड यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते रिबिन कट करून यष्टांचं पूजन करून घ्यायचं. पाच जास्त वेळ घेऊ नका. पांडुरंगजी गावड यांना पाटील यांना विनंती असेल आपण देखील गणपतीच्या दिशेने रवाना व्हायचं. संपूर्ण आपण पाहतो या सोहळ्या प्रसंगी माजी सरपंच रमेशजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं. त्याचबरोबर रोशनजी गावड यांना पाहतो खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचबरोबर दीपेश शेठ पाटील यांच्या नावाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवण्यात आले. यशस्वी आयोजक म्हणून या कर्नाला परिसरामध्ये त्यांच्याच नावाची ही स्पर्धा आपण पाहतोय. दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2026 हा थरार अनुभवण्यासाठी आता तमाम क्रीडा रसिक या मैदानाकडे देखील तुडुंब गर्दी होत पाहायला मिळते. रोशनजी गावड यांच्या पवित्र शुभ हस्ते रिबिन कट करून आपण पाहतो यष्टांचं पूजन केलं जाईल. बाळाशेठ गावड यांना विनंती असेल आपण यष्टांना हार अर्पण करून यष्टांचं औषण करायचं. संपूर्ण आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ बारापाडा त्यांच्या साथीला केशवजी पाटील साहेबांचं आगमन झालं. खऱ्या अर्थाने त्यांच्या पवित्र शुभ हस्ते रिबिन कट केली जाते. टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतो खऱ्या अर्थाने या स्पर्धेला. आणि निशान गावण खऱ्या अर्थाने 90ची घरी फटाक्यांच्या आतिषबाजीने खऱ्या अर्थाने उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. संपूर्ण मेहनत घेतली. दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2026 थरार आपण अनुभवतोय. आणि उद्घाटन सोहळा प्रसंगी युवा नेते बालाशेठ गावण, त्याचबरोबर ज्ञानेश्वर गावण, रोशनजी गावण, दीपेश शेठ पाटील, अक्षयजी गावण, गणेश पाटील पाहतोय. खऱ्या अर्थानं लेजंड खेळाडू आहेत. त्याचबरोबर केशव शेठ पाटीलांना पाहतोय. त्याचबरोबर ताईंना देखील पाहतोय. सुलचना ताईंना पाहतोय. त्याचबरोबर वैशाली ताईंना पाहतोय. त्याचबरोबर रमेश शेठ पाटील साहेबांना पाहतोय. बालाशेठ गावंड आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेला घेतलेली मेहनत आणि यशस्वी आयोजक काय आहेत याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पण जास्तीचा आता वेळ घेऊ नका. आमच्या आयोजक कमिटीला विनंती असेल आपण मॅच लगेच चालू करायच्या. आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील मैदानाच्या दिशेने लगेच रवाना व्हायचा. फटाक्यांच्या आतिषबाजीने धूम धडाक्यात या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने अप्रतिम स्पर्धा नियोजन आणि त्याचबरोबर ZTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी, क्लीन अँड क्लिअर अशी ही वाहिनी आपण पाहतोय. संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज, 3 कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. हॅलो हॅलो मैदान खाली करायचं. सर्व क्रीडा प्रेमींना विनंती असेल, खेळाडूंना देखील विनंती असेल मैदान खाली करायचं. जास्त वेळ घेऊ नका. आपण लगेच टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल चिल्टन आणि त्यांच्या विरोधात खेळणारा
पनवेल परिसरातील आष्टी संघ आपण पाहतोय समाधान लाईन ऍक्शन मध्ये समीर इन फॉर्म खेळाडू आहे सध्याच्या घडीला. चला कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस केलं जाईल. चला मैदानाच्या आतमध्ये आता खेळू नका. चला बॉल कलेक्ट करा. चला मैदान खाली करायचं आहे. संपूर्ण क्रीडा रसिकांना विनंती असेल आणि त्याचबरोबर आज पहिल्या मॅच साठी आपण पाहतोय दोन संघ चिल्ड्रन संघ खरं तर खोपोली परिसरातील हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात खेळणारा पनवेल तालुक्यातील आष्टे गावातील आपण पाहतो आष्ट संघ. खरं तर समीर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मातबदार खेळाडू आहे सध्याच्या घडीला इन्फॉर्म खेळाडू म्हणून ज्याची उरली लागते. चला मैदान खाली करायचं आणि दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण या चिल्ड्रनच्या टीमला देखील विनंती असेल आणि त्यांच्या विरोधात खेळणारा आष्टे संघ दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आणि 4 षटकांचा सामना असेल. पहा दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं. 4 षटकांचा सामना 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत. अन्यथा 30 यार्डामध्ये एक खेळाडू घेतला जाईल. खऱ्या अर्थानं थोडंसं खोलंब झालाय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. तर पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. अष्ट टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या लवकर. युवा नेते ज्ञानेश्वर गावड यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला अष्टे आणि त्यांच्या विरोधात चिल्टन या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थाने टॉस केला जातो. टॉस का बॉस दिपेश मंडप डेकोरेटर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने फ्लेक्स आणि संपूर्ण या मैदानाला आणि या स्पर्धेचे घटक आहेत जनक आहेत आणि दिपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2026 चा थरार आपण पाहणार आहोत. पहिल्या मॅचचा टॉस केला जातो. अष्ट विरोधात चिल्टन या दोन मातबदार संघांमध्ये टॉस केला जातो. युवा नेते ज्ञानेश्वर गावड यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस करायचा. टॉस का बॉस मैत्रीपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हेड अँड टेल छापा आणि काटा कॉल असते. जहानमान क्रिकेट संघ असते आणि त्यांच्या विरोधात श्री बापूजी क्रिकेट संघ चिल्टन काटाला निर्णय काय असेल. संपूर्ण या आयोजनाबद्दल काय सांगणार. इथे खेळत असताना कसं वाटेल. पहिल्यांदा या परिसरामध्ये खेळता का. त्या ठिकाणी खेळायला पहिल्यांदाच आलोय परंतु ग्राउंडचा अनुभव घ्यायचा म्हणून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. चला लाईट चालू करा आता. वेळ जास्ती घेऊ नका विनंती असेल संपूर्ण आयोजक कमिटीला. चिल्टनने टीम टॉस जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आष्ट टीमला इन्व्हाइट केलंय. बापूजी चिल्टन या टीमने खऱ्या अर्थाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जहानमान क्रिकेट संघ आष्ट या टीमला. दोन्ही संघांचे 12 मॅन कॉम्बॉक्स मध्ये येणं बंधनकारक असेल आणि ट्रॅक शूज टी शर्ट कंपल्सरी असणं बंधनकारक आहेत. या स्पर्धेची नियमावली आहे. खऱ्या अर्थाने 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी आहे आणि 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी संपन्न करणं गरजेचं असेल आणि 30 यार्डच्या आतमध्ये एक खेळाडू घेतला जाईल. दोन्ही टीमला विनंती असेल. मागील वर्षामध्ये देखील असंच आपण चित्र पाहिलं होतं. हे स्पर्धेची नियमावली आहेत खऱ्या अर्थानं आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत दर्शवतो.
एवढा काय इश्यू
केतन ठाकूर आपण व्यासपीठाच्या समोर यायचं पहा. केतन ठाकूर यांना विनंती असेल, रोशनजी गावन आपल्याला इन्व्हाइट करतात. केतनजी ठाकूर यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर पहा. रोशनजी गावंड आपल्याला इन्व्हाइट करतात. थोडंसं लवकर या, जास्तीचा वेळ घेऊ नका. आणि विनंती असेल आता दीपेश शेठ पाटील यांना आपण लाईट लगेच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. खऱ्या अर्थाने 7 वाजता रिपोर्टिंग केल्या चिल्ड्रन टीम असेल. खऱ्या अर्थाने खोपोली परिसरातील हा संघ बऱ्याच दूरवरचा प्रवास गाठत कर्नाला परिसरामध्ये हा संघ दाखल झाला. त्यांचं देखील करूया. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, थोडासा उशीर झाला या मॅचला. खऱ्या अर्थाने आता 10:05 झाल्यात. चला केतन ठाकूर यांना विनंती असेल आपण या लगेच. पवनजी जंग यांचं आगमन झालं. वेलकम पवन. त्याचबरोबर या स्पर्धेचे आपण घटक पाहतो. मनोज पाटील तारा, खऱ्या अर्थाने दीपेश पाटील यांचे खंदे समर्थक आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि राजासारखा थाट आपण पाहतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण मेहनत घेत असताना मनोज पाटील तारा, दीपेश पाटीलवरचं असलेलं प्रेम आणि या प्रेमापोटी खऱ्या अर्थाने मंडळी बारापाडा नगरीमध्ये दाखल झाले. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत आहे.
हॅलो हॅलो श्री हॅलो. बापूजी देव चिल्ड्रन टीमला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. फार जास्ती वेळ घेऊ नका आता विनंती असेल. आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बारापाडाला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने खऱ्या अर्थानं VIP डाईजवर आपण येऊन स्थानापन्न व्हायचा. चला दोन्ही टीमला विनंती असेल. जानमान क्रिकेट संघ आष्टी टीमला विनंती असेल आपली आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायच्या. पंचांना देखील पंचांचा पॅनल पाहतो आपण. खऱ्या अर्थाने रायगड समालोचक रायगडमधील नामांकित पंच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. हिरामनजी भोसले सर त्याचबरोबर विशाल पाटील सरांना पाहतोय. आणि आमचे दोन्ही पंच खऱ्या अर्थाने सर्वांच्याच परिचयाचे संतोषजी चौधरी सरांना पाहतोय. 3 ऑफिशियल पंच या मॅचसाठी आपण पाहणार आहोत. आणि मान्यवरांना देखील विनंती असेल मनोजजी पाटील या आपण मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर केतन ठाकूर आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपेश शेठ पाटील. खऱ्या अर्थाने त्यांच्या नावा रूपाला आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचे पर्व क्रमांक 2 मध्ये पाहतोय. चला आता संपूर्ण क्रीडा रसिकांना विनंती असेल पहा आणि क्रिकेट प्रेमींना विनंती असेल खेळाडू खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. खरं तर पहिला सामना आपण पाहणार आहोत. लाईनअप करूनच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा. आणि ज्या लाईन गेल्या त्याच्या लाईनच्या थोडस बाजूला राहा कारण का 440चा झटका लागू शकतो. त्यामुळे थोडस दूर बसा जेणेकरून रिक्वेस्ट असेल कोणाला कोणत्या प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. चला छोटा बच्चा कंपनीला विनंती असेल आपण मैदान सोडायचं आहे आता. फक्त मैदानाच्या आतमध्ये पंच आणि चिल्ड्रन संघ दिसणार आहे. आणि खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचं. अन्यथा बाजूला आढळला तर धावांची पेनल्टी असेल 2 धावांची पेनल्टी असेल. या स्पर्धेचे नियम आहेत आणि त्याचा बॉल चॉईस केले जातील. रोशनजी गावड यांना विनंती असेल आपण बॉल द्यायचे आहेत खेळाडूंसाठी. खऱ्या अर्थानं बॉल चॉईस केलं जाईल आणि दोन्ही संघाचे टुपातमॅन कॉम बॉक्स मध्ये लगेच पाठवा. हॅलो फटाक्यांच्या आतिषबाजीने मॅचला होतो सुरुवात. चला चिल्ड्रन टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लगेच सेट करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. जर्मन क्रिकेट संघ आष्टे पाहतोय आणि त्यांच्या विरोधात खोपली परिसरातील एक नामांकित संघ. खऱ्या अर्थाने या मैदानावर हे दोन्ही संघ पहिल्यांदाच खेळत असताना दिसतील आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीची जोडी आपल्याला पाहतोय समीर पाटील आणि प्रतीक पाटील. विशेष सूचना आली आहे 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत. अन्यथा 30 यार्डामध्ये 1 खेळाडू घेतला जाईल. वेल थोडस जास्त गेलाय त्याचमुळे दोन्ही टीमला विनंती असेल आम्हाला थोडस सहकार्य करा जेणेकरून मॅच देखील आपल्याला चांगल्या पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना असेल आणि 4 गोलंदाज वापरले जातील.
ऑफिशियल पंच पाहतोय, भोसले पॅनल आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने रायगड मधील नामांकित आपण पाहतोय पंच हिराबांजी भोसले, संतोषजी चौधरी आणि विशाल पाटील सर पाहतोय. चेंडू आहेत ना अगोदरच आपण चेक करून घेऊन जा, जेणेकरून मैदानच्या आतमध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचं बेल्ट जास्त घेता येणार नाही. चॉईस बॉल इथूनच बॉल चॉईस करून जायचं आहे मैदानच्या आतमध्ये. जेव्हा तुम्ही जाल तेव्हा बॉल चॉईस करून जायचं आहे. पा समीर पाटील जय भवानी गावदेवी चषक 2026 हा थरार आपण पाहतोय. दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित जय भवानी गावदेवी चषक 2026 थरार मॅचला होईल सुरुवात. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाली. बॅटिंगसाठी प्रतीक आणि समीर पाटील खऱ्या अर्थाने ही जोडी पाहतोय. भीमर साठी एक रिव्ह्यू आहे आणि त्याचबरोबर व्हाईट साठी देखील एक रिव्ह्यू असेल. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल लॉप केलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. क्रिकेटचं जिवंत उदाहरण मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चिंद्रनच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने 2 धावांसाठी समीरची बाईक गेली होती, त्यामुळे महत्वाचा विकेट आला. सुटकेचा श्वास सुटला असेल श्री बापूजी देव चिलटन या टीमला. पहिल्याच बॉलवर विकेट आले, महत्वाची विकेट काढली गेली. जोशी फुलटॉस बॉल आणि तिथे देखील मिड विकेट मध्ये कपालीचा झेल टिपला गेला. पहिल्याच बॉलवर धडाक्यात सुरुवात केली सनी गायकरने. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय समीर माइंड. बॅटिंग साठी या जोडीकडे लक्ष असेल. प्रतीक पाटील सारखा एक मातबदार खेळाडू आहे या टीम कडे, त्यामुळे धावा होऊ शकतील इकडे. हो, फास्ट अँड फ्युरियस प्रचंड बॉल वेग पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक इकडे देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. प्रभावित केलं या पट्ट्याने. मोठे फटके खेळून द्यायचे नाहीत हाच ध्यास आहे. आणि त्याच मुलं गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये पाहतोय सनी गायकर या गोलंदाजाला. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हो, कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला, फटका फसला, क्षेत्ररक्षक आले.
कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. भूषण गायकरने महत्वाचा झेल टिपला. यासाठी जाणला जातो खऱ्या अर्थाने सनी गायकर. दमखम दाखवतो. पहिल्या षटकामध्ये महत्वाच्या 2 विकेट काढल्यात. सलामीला आलेला खेळाडू अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. प्रतीक पाटील खऱ्या अर्थाने महत्वाचा खेळाडू आहे. उंच पुरा हा खेळाडू पाहतोय आणि त्याच्याकडे ताकद आहे, प्रचंड ताकद भरलेल्या. मात्र पहिलं षटक सनी गायकरचं कमालीचं पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल विकेट आला आणि त्यानंतर मग दुसरा बॉल डॉट फेकला. तिसऱ्या बॉलवर परत एकदा झेल टिपला गेलाय भूषण गायकरच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं गायकर ब्रदर्स आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. पुढचा बॉल फास्ट अँड फ्युरियस बॉल पडल्यानंतर पॅडवर आदळला. लाऊडली अपील पाहतोय. क्लोज होतं, थोडस इन्काउंटर क्लोज होतं. पंचांचा इशारा येतोय. संतोष चौधरी सरांचा लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल आली आहे. पहिली धाव फलकावर लागली गेली आहे. श्री गणेश झालं एकीने बॅटिंग करत असताना जय हनुमान आष्टी संघाचं सलामीची जोडी. खऱ्या अर्थाने पहिला 2 विकेट आल्या. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बाद झाला. आता प्रतीकाला बॅटिंगसाठी आक्रमक खेळाडू आहे म्हणून त्याची ओळख आहे. या परिसरामध्ये सातत्याने मोठमोठ्या फटके खेळण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. ओ फुल टॉस बॉल काय झेल टिपला गेला आणि महत्वाची विकेट आला. मोठा अडथळा दूर केला. रिले कॅच टिपला गेला. फलंदाज होईल आकाश गायकरने टिपला हा झेल. क्या बात है. पहिल्या षटकामध्ये सनी गायकरने आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण प्रस्थापित केला. या कर्नाला परिसरामध्ये आपण पाहतोय अगदी धर्मशाला हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर आपण पाहतोय जर पाहायला गेलं तर चारे बाजूला आपण पाहतोय डोंगर आहे आणि या डोंगराच्या कुशीमध्ये हे खऱ्या अर्थानं वसलेले क्रीडांगण आणि त्याच्या बाजूला जर पाहायला गेलं तर मुंबई गोवा हवे आपण पाहतोय. आणि त्यानंतर जर मध्ये पाहायला गेलं ना तर जी पातलगंगा नदी वाहत चालली आहे म्हणजे हे विदम्य दृश्य आपण पाहतोय. सुरुवात कमालीची झाली. सनी गायकड करून पहिल्या षटकामध्ये अक्षरशः नाकी 9 करून ठेवला. व परत एकदा दिशा दिले, ग्लान्स केला. पाठीमागे चांगला क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त मध्ये भर पडेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्ग असताना सावध पवित्रा धारण करणं महत्वाचं असतं. पहिल्या षटकामध्ये बॉल खेळून काढायचे असतात मात्र इकडे दिसत नाही. ओ परत एकदा चार बाद 2 ही जमेची बाब आहे. चांगली सुरुवात चिल्टन या टीमची पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा भरणा अप्रतिम पाहायला मिळतोय आणि पाटा विकेट आहे आणि या पाटा विकेट मध्ये गोलंदाजाला साथ देत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजीचा दबदबा निर्माण केला. गोलंदाजी करत असताना सनी गायकरने वाखडण्या जुगी षटक फेकलं गेलं जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट काढल्या गेल्या. कौतुक करावं लागेल. पग जो ऑरेंज कलरचा पट्टा आहे ना त्याच्या बाहेर प्लीज विनंती असेल त्या पट्ट्यावर प्लीज बसू नका. पण जिथे दीपेश पाटील साहेबांचा फ्लेक्स आहे त्या पट्ट्यावर तुम्ही बसलात ना त्याच्या बाहेर प्लीज. पण दीपेश पाटील यांचा फ्लेक्स आहे ना त्या ऑरेंज पट्ट्यावर आपण बसला असेल ना प्लीज. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे. त्याचमुळे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बारापाडाला विनंती असेल आपण त्या स्पर्धेवर बसू नका, स्पर्धेच्या बाहेर बसा जेणेकरून प्रत्येक खेळाडूची चांगले फटकेबाजी पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नसेल. ओ इथे देखील वेगवान प्रचंड वेग पाहायला मिळतोय.
मनीष गायकर अप्रतिम षटक फेकत असताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट आल्या आणि त्यानंतर मग मनीष गायकर या टीमचे कॅप्टन आहेत आणि इकडे भूमिका चांगली पाहायला मिळतो मनीष गायकरच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा मनीष गायकर धावून येतो. बॅटिंग लाईनअप देखील चांगलं करावं लागेल. इकडे धाबा करायच्या आहेत याच प्रयत्नात आहेत. ओहो परत एकदा फास्ट अँड फ्यू बालीचं षटक हो. अप्रतिम सुरुवात मस्त बॉलिंग करतो. काटा बदलताना पाहायला मिळतो. कमालीचा हा सामना या दोन ताकदवान संघांमध्ये अजूनही मोठे फटके यायला सुरुवात झाली नाही. मात्र इकडे आक्रमण करावं लागेल. 4 षटकांचा सामना मग मोठी धावसंख्या बनवावी लागेल. ओ परत एकदा बॉल टेक ऑफ झाला. बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला आणि परत एकदा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. खऱ्या अर्थानं अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या साऱ्या गोष्टींचं. मनीष गायकर काय गोलंदाजी केल्या. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट आल्या सनी गायकर च्या गोलंदाजीमध्ये. चांगला प्रयत्न आहे. पहा जास्त वेळ घेऊ नका पंच आपल्याला देखील विनंती आहे. तिसरे पंच बस खऱ्या अर्थाने बॉल अतिरिक्त उचली घेतली का हे चेक केलं जाईल. बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला आणि त्यानंतर मग विकेट किपरच्या हातामध्ये लँड झाला पाहिलं जातंय. तिसरे पंच आपण पाहतोय हिरामनजी भोसले सरांना. दूध का दूध पाणी का पाणी जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि युट्यूबला जे जॉईन झालेत प्रेक्षक त्यांचं देखील करूया वेलकम. फेअर डिलिव्हरी सुपर बॉल कमालीची बॉलिंग पाहायला मिळते. मनीष गायकर हे नाव चर्चेत आहे. पहिल्या षटकामध्ये सनी गायकर त्यांनी षटक आपलातून फेकलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मनीष गायकर वॉट बॉलिंग. अप्रतिम सुरुवात टीम साठी करून दिली. या पट्ट्याने मोठ्या धाबा घ्यायच्या नाही हाच मनसुबा घेतलाय खऱ्या अर्थानं आणि इकडे धाबा करावे लागतील. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय हर्षित पाटील आणि त्याच्या साथीला ऋषी पाटील आणि ओम ही जोडी मैदानच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. ओ हा बॉल कमालीची बॅटिंग करतोय. ओ परत एकदा भिरक मात्र बॉल पडल्यानंतर खाली राहिला. उचली प्राप्त झाली नाही या बॉल मध्ये. विकेट किपरचा वेध घेत असताना पुढच्याच बॉलवर कमबॅक टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर. पहिला षटकार पाहायला मिळाला ओमच्या बॅट मधून. सुरुवात चांगली केली. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्ग असताय प्रगतीपथावर. पुढचा बॉल नेक्स्ट बॉल. ओ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. सुपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. यस दुसरी धाव देखील एकवटली गेली आणि या धावा महत्वाच्या आहेत. सुरुवात चांगली करायच्या. 2 धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 10 या आकड्यावर. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आकाश गायकर आलेत. इकडे चांगली बॉलिंग करावी लागेल आकाशला. ओ हा बॉल सन्मान दिला. पुश करो और खुश रहो. धाव मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग टप्पा अप्रतिम पाहायला मिळतो. यासाठी जाणला जातो. खरं तर अर्थाने पाहायला गेलं ना
या खरं तर टीम मध्ये गायकर ब्रदर्स जास्त पाहायला मिळतात. परत एकदा आडव्या बॅटने बॉलला स्विंग केलं फ्रंट ऑफ द स्क्वेअर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. तद्वर 2 धावा एकवटल्या गेल्या आणि या 2च्या मदतीने धावसंख्या आकार घेत असताना 12 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्ग असता. कमालीचं शांत आणि संयमी आपण पाहतो. कर्नालच्या कुशीमध्ये हे बसलेलं क्रीडांगण पाहायला गेलं ना, इंटरनॅशनल मध्ये आपण अनेक मैदान पाहिले आणि त्यामध्ये मग या मैदानाची चर्चा होत असताना धर्मशालाचे हे क्रीडांगण आणि अप्रतिम असं हे क्रीडांगण. पाटा विकेट त्याचबरोबर पाटा मैदान आहे. मैदानाच्या बाजूला अगदी ग्रास उगवल्या. सुंदर आणि सुबक असं हे मैदान पाहतोय. चर्चा या देखील गोष्टीची होईल. पर्व क्रमांक 2 मध्ये पाहतोय आई भवानी गावदेवी चषकाचा थरार अनुभवतोय. पंचांचे हात समांतर, धाव मिळेल अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात 1 धाव टोटल मध्ये भर पडेल आणि या 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 13 ऑन स्कोर बोर्ड. 4-13 अशी परिस्थिती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवांच्या लाटेवर स्वार झाला हा बॉल. सुजल गायकवाड आणि संपलाय फलंदाज. ऋषीचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का लागला. बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ आष्टेला निम्मा संघ गारच केला. प्रमुख खेळाडू बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. गोलंदाजी तगडी पाहायला मिळतोय. आकाश गायकवाडचं शतक अफलातून पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. चिल्टन टीमचं खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये सनी गायकरने 4 विकेट प्राप्त केल्या आणि त्यानंतर मग मनीष गायकर या टीमचे कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणहार अशी भूमिका नेहमीच त्यांनी बजावल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल पाटील. आता विशालला चांगला खेळ करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 15 ते 20 धावा एकवटल्या या जोडीने एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. आणि या मैदानचं जर पाहायला गेलं ना तर लेफ्टी हँड बॅटरसाठी खूप चांगलं मैदान आहे. पाठीमागे फाईन तुम्ही मोठे फटके खेळू शकता. तिकडची बाउंड्री अपुरी आहे त्यामुळे 45 मीटरची बाउंड्री आहे. मग तिकडे तुम्ही चांगले स्ट्रोक एकवटू शकता. समोरला पाहायला गेलं तर 55 मीटरची बाउंड्री आपण पाहतोय. 50-55 मीटर म्हणजे थोडीशी बाउंड्री दूर आहे. मात्र लेफ्टी बॅटरसाठी अपवाद आहे. जर त्याच्या स्लॉट मध्ये बॉल आला ना तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आले मिड विकेट करून कव्हर करून. 2 धावा एकवटल्या गेल्यात. विशाल पाटील अप्रतिम बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली झाल्या. या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्ग पूर्वार्धाचा खेळ मार्गच असताना चांगला प्रयत्न चालू आहे. थोडंसं फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस पाहायला मिळतो. जेव्हा लेफ्टी आणि रायटी बॅटर असतात ना तेव्हा दुःखी वाढते फिल्डिंग करत असताना. चिल्टन टीम आपण पाहतोय. मातब्दार संघ आपण आहे या खोपोली परिसरातील. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोडक्शन आहेत. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय. चुकी झाली. खेळाडू ओम पाटीलला जावं लागते माघारी. ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता त्या खेळाडूला मात्र गरज नव्हती धाव घेण्याची. चुकी केली आणि क्रिकेटला चुकीला माफी नाहीये. 6वा धक्का लागला. परेश दाभाडेने अप्रतिम थ्रो केला आणि त्यानंतर मग आकाश गायकरने यष्टा उद्ध्वस्त करून टाकल्या. 1 धावेने धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले बॅटिंग साठी. जितेश पाटील, विशाल पाटील आणि जितेश पाटील ही जोडी आहे. या जोडीवर आता प्रचंड लक्ष भेदलं असेल. पुढचा बॉल. इथे देखील स्पॅड स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल डिलिव्हर केला योग्य टप्प्यावर. गोलंदाजी आखणी, ॲक्युरसी, लाईन लेंथ, पिचिंग अप्रतिम पाहायला मिळतो. पहिल्या 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर 16 या आकड्यावर.
इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस घेणार आहोत, त्यासाठी लगेच सज्ज राहा. पण नवगर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आणि त्यांच्या विरोधात खेळणारा खानाऊट संघ या दोन्ही टीमला विनंती असेल. परेश दाभाडे अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, भैरवीचं षटक फेकण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. परेश दाभाडेला आणलाय. खऱ्या अर्थाने इकडे देखील पहिल्या 3 गोलंदाजांनी अक्षरशः नाकी 9 करून ठेवलाय. बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ आष्टेला जी आघाडीची जोडी लवकर बाद झाली आणि त्यानंतर मग धावा होत असताना स्ट्रगल करावं लागतंय मैदानच्या आतमध्ये आष्टे संघाला. पनवेल परिसरातील संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात खोपोली तालुक्यातील एक नामांकित संघ. इथे मात्र अपटीबार बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला योग्य टप्प्यावर. गुडलाईन स्पॉट वरून टेक ऑफ झाला विकेट किपरच्या हातामध्ये. परेश दाभाडे चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल निर्धावला. जितेश पाटील 8व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आला. खऱ्या अर्थाने इकडे देखील जितेशला चांगला खेळ करावा लागेल. पुढचा बॉल इथे मात्र शरीराचा वेध घेतला, धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि इथे मात्र धावता धावता केला वेडपणा आणि फलंदाज होईल आउट. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का क्रमांक 7वा. बाबेश गायकर विकेट किपर, कमालीची विकेट किपिंग पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला आणि शरीराचा वेध घेतला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झाला. नीरज पाटील बॅटिंग साठी, नीरज पाटील आणि विशाल पाटील ही जोडी आता मैदानच्या पाहायला मिळते. पण थोडं घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती असेल दोन्ही टीमला. बॅटर आपण लगेच मैदानच्या आतमध्ये दाखल जायचं, जास्तीचा वेळ घेऊ नका. पण नेक्स्ट मॅच नवकर आणि त्यांच्या विरोधात खानाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत, तर टॉस साठी आपण लगेच सज्ज राहा, जास्तीचा वेळ घेऊ नका. जो संघ उपस्थित राहील त्या संघाला टॉस विन दिला जाईल. इथे देखील पंच करण्याचा प्रयत्न, बिग वन बॉल पाहायला मिळतोय. परेश दाभाडे अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. पहिला बॉल डॉट फेकला, दुसऱ्या बॉलवर धावशीत बाद केला आणि तिसरा बॉल डॉट फेकत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, वाखडण्यात सुगी षटक फेकलं गेलं. जिथे सुरुवात पॉझिटिव्ह झाली. सुरुवात तुमची कशी होते हे महत्वाचं असतं. पॉझिटिव्ह थॉट हा महत्वाचा असतो तुमच्या लाईफ मध्ये. तुम्ही काय करता, कुठून सुरुवात करता हे महत्वाचं असतं. इकडे देखील व्हाईट बॉलचा इशारा विशाल सरांचा आणि धाव घेण्याचा मोह अवरता आला नाही आणि विशाल पाटीलला जावं लागतं माघारी. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागला धक्का क्रमांक 8वा फलंदाज बाद. दबाव दबाव या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ आष्टे आपण पाहतोय चुकी करतोय. बापूजी 11 चिल्टन संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कॅप्टनने घेतलेला निर्णय, खऱ्या अर्थाने मनीष गायकरने घेतलेला निर्णय योग्य राहिला. या स्पर्धेमध्ये कौतुक करावं लागेल. जेव्हा टॉस बॉक्स मध्ये होतं याच गोष्टीची उल्लेख केला होता की आम्ही या परिसरामध्ये पहिल्यांदा खेळतोय, तर आम्ही टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेऊ आणि योग्य कॅप्टन कसा असावा तर हे मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मनीष गायकड करून. माइंडसेट खूप महत्वाचा असतो. गोलंदाजी करत असताना कोणता गोलंदाजीचा वापर केला जाईल, खेळपट्टी कशी साथ देते हे महत्वाचं असतं, हे जाणणं महत्वाचं असतं. आणि त्यांनी योग्य निर्णय घेतला आणि अप्रतिम खेळ त्याच्या गोलंदाजीनं दाखवला संपूर्ण तमाम क्रीडा रसिकांना. फटका फसला, क्षेत्ररक्षक आलेत, विकेट अप्रतिम झेल टिपला गेला. 9वा फलंदाज बाद झाला. परेश दाभोलकर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये परेश दाभाडे अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडणं सोपं नसतं, मात्र इकडे चांगली भूमिका पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झाला राज पाटील. खऱ्या अर्थाने ही शेवटची जोडी या टीमची अक्षरशः नाकी 9 करून ठेवला. जय हनुमान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया जिथे बॅटिंग करत असताना सुरुवात खराब झाली आणि तदनंतर मग काटा किर
17 या आकड्यावर एकच धाव खर्च केले या षटकामध्ये आतापर्यंत जर बघायला गेलं तर चांगली बॉलिंग इकॉनॉमिक षटक फेकले गेलेत. एक रिव्ह्यू झालाय, एकच रिव्ह्यू असेल पण अंपायर कॉल, जर अंपायर कॉल असेल, यस अंपायर कॉल आहे. फेअर डिलिव्हरी आहे, योग्य निर्णय आपण पाहतोय. तिसरे पंच हिरामनजी भोसले सरांना, रायगडमधील नामांकित पंच आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला रसायनी परिसरातील विशाल पाटील सरांना पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंच आपण धोनी सर, संतोष चौधरी सरांना पाहतोय. शिरडोन, मॅन फ्रॉम शिरडोन. 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली. प्रथम बॅटिंग करत असताना 19 आकड्यावर. चला टॉस साठी यायचं. नवघर आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ खानाव, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दीपेश पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जाईल दुसऱ्या मॅचचा. चला कॅप्टनला विनंती असेल, पहा जास्तीचा वेळ घेऊ नका, आपल्याला कलकलीची विनंती असेल. खानाव आणि त्यांच्या विरोधात नवघर या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. पण दोन्ही टीमला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं. बॅटल या 2 संघांमध्ये पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली, जिथे धावा करू दिला नाही, महत्वाच्या विकेट काढल्या गेल्यात या मॅच मध्ये. दीपेश मंडप डेकोरेटर आपण पाहतोय, कमालीची आपण फ्रंट लाईट पाहतोय आणि छापा काटा केलं जातं. एक बाजूला नवघर आणि त्यांच्या विरोधात खानाव या 2 संघांमध्ये. कॉल खानाव, टेलिस कॉल, हेड आलाय. नवघर बिन द टॉस. निर्णय काय असेल? निर्णय टीमची डिस्कशन करून आम्ही सांगू एक 5 मिनिटात. या परिसरामध्ये पहिल्यांदा खेळता समोरचा संघ खानाव या अगोदर खेळलात का या टीमच्या अगेन्स्ट? ह्या आधी तर कधी खेळलो नाही, पण बघू आता पहिल्यांदाच आम्ही खेळतोय, तर आम्ही चांगला परफॉर्मन्स करायचा बघू. खूप लांबून आलो आहे आम्ही, तर आमचा प्रयत्न राहील की आम्ही चांगलंच आमचं योगदान द्यावं टीमसाठी. आई गावदेवी चषकामध्ये खेळत असताना कसं वाटतं? दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेवी चषक कसं वाटतं या मैदानावर खेळत असताना? कर्नाला परिसरामध्ये एक नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेचं दुसरं पर्व आहे, तर इथे खेळत असताना कसं वाटेल? खूप सुंदर आयोजन आहे, पण आता ग्राउंडवर गेल्यावर बघू कसं अजून कसं चांगलं दिसेल आम्हाला खेळताना. खूप साऱ्या शुभेच्छा नवघर टीमला. तुमच्या वाट्याला बॅटिंग, खऱ्या अर्थाने बॅटिंग आली तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 40 पण. मॅच चालू करूया आपण. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाले. 40 बॉल करून जायचा. मनीष बॉल इकडून 40 करून जायचा. ठीक आहे, आता हा सामना नंतर नेक्स्ट मॅच पासून लक्ष द्या. संपूर्ण खेळाडूंना विनंती असेल आपण बॉल 40 नेक्स्ट इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत सैफजी लोरे. पुढच्या मॅच साठी फ्रेश मॅच मध्ये आपण सैफ लोरे सरांचा आवाज ऐकू. हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारे एक मजबूत पकड आहे आणि याच परिसराचा गोड आवाज युवा समालोचक सैफजी लोरे सरांना ऐकू आपण पुढच्या मॅच साठी, जिथे नवघर विरोधात खानाव या 2 संघांमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. अप्रतिम आयोजन नियोजन पाहतो. दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेवी चषकाचा थरार आपण अनुभवतो आणि त्याच्या साथीला संपूर्ण मित्र परिवार रोशन शेठ गावंड, अक्षयजी गावंड, विजयदादा पाटील, बालाशेठ गावंड, मनोजजी पाटील,
केतनजी ठाकूर, जेंद्र गावण, भावेशजी गावण, अक्षयजी गावण संपूर्ण मित्र परिवारांनी घेतलेली मेहनत आणि स्पर्धा सप्ताहामध्ये उतरवली. पर्व क्रमांक 2 मध्ये पाहता टॉस विन नवगर खानावतून आपण जेणेकरून आपला वेळ वाचला जाईल. मॅचला होईल सुरुवात. काउंटडाऊन स्टार्ट. 3 या मॅचचा आनंद स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि सुरुवात देखील अप्रतिम पाहायला मिळाली. जिथे बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवर 3 धावा एकवटल्या गेल्या. पुढचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर नाही. या डॉट बॉल आला. चांगलं कमबॅक समीर पाटीलचं. इकडे समीरला चांगली बॉलिंग करावी लागेल. या धावांचा बचाव करायचा असेल ना तर गनिमी कावा करावा लागेल. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर, मग डोक्याने चांगले माइंडसेट चांगला करावा लागेल. पॉझिटिव्ह थॉट घेणं महत्वाचं असतं. ओ पाठीमागे फटका चांगला बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 आकड्यावर. बाबेश गायकर चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या साथीला मनीष पाटील, मनीष गायकर ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आपण देखील या मुख्य व्यासपीठावर खऱ्या अर्थानं भूपी या टोपण नावाने ओळखले जातात. खऱ्या अर्थानं आई भवानीचे भक्त आहेत ते. ओ फटका चॉप केला, बॉल पाठवला. लॉंग स्टॉप अगदी बॉल चॉप केला. त्यानंतर कडे बॉल टाकत होत असताना पाहायला मिळाला गोलीच्या वेगाने. या धावा देखील येणं गरजेचं आहे आणि या धावांसाठी संघर्ष चालू आहे. सुरुवात चांगली झाली बॅटिंग करत असताना. यासाठी टीम मध्ये ओळख आहे. व हा बॉल देखील पडल्यानंतर टेक ऑफ झाला. बापूजी 11 चिल्टन वाईट बॉलचा इशारा होता, रेफर केला. तिसरं पंच जॉईंट व्हा. रऊक मामा यांना विनंती असेल आपण या मुख्य ग्रामस्थ मंडळ बारापाडा विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. रऊक मामा यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सरच स्वागत आहे. वाईट आहे आणि वाईट राहणार आहे. अतिरिक्त धाव मिळते. सुरुवात चांगली झाली. जमीची बाब आहे. ओ पाठीमागे परत एकदा बॉल चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय. शानदार, रुबाबदार, दिमागदार चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 16 आकड्यावर. आता विजयासाठी धावा करायच्या फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. पहिल्या अक्षरशः समीर पाटील याची पिसं काढली गेली, ठिंगऱ्या काढल्या गेल्या त्या षटकामध्ये.
वाह 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 भाई वाह. इथे मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय. अतिरिक्त मध्ये भर पडेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. 3 धावांची फक्त आवश्यकता आहे या मॅच मध्ये. औपचारिकता शिल्लक राहिल्या. जानमान क्रिकेट संघ आष्ट बराच दूरवरचा प्रवास करत कर्नाला परिसरामध्ये दाखल झाला होता. मात्र खराब कामगिरी सुरुवात पॉझिटिव्ह मिळाली नाही. निगेटिव्ह थॉट पाहायला मिळाला. ओ आडवा बॅटने बॉलला पाठवला स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय 6 धावा. कराने हा सामना विजयी झाला. कमालीची बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय. भावेश आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं मनीष गायकर. बॉल चॉईस साठी द्यायचं. चॉईस साठी बॉल द्यायचे आहेत खानाव टीमला. आणि यानंतरचं धावतं समालोचन करण्यासाठी हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारे साहेब